काही ठराविक शेतजमीन ही कोणालाही हवी तशी विकता येत नाही. नियमानुसार परवानगी असलेल्या लोकांनाच ही जमीन विकता येते. इतरांना विकण्यासाठी कलेक्टर यांची परवानगी घ्यावी लागते. शेतीची जमीन ही शेतीसाठीच राहावी, शेतकऱ्यांचा हक्क सुरक्षित राहावा यासाठी हे बंधन असते. अशा वेळी व्यवहार तरी कसा करायचा? कारण एखाद्याला पैशाची गरज असते, त्यामुळे तो ती शेतजमीन विकत असतो आणि ज्या सर्वसामान्य व्यक्तीला ती जमीन घ्यावीशी वाटत असते, त्याच्याकडे पैसे तर असतात, पण तो इतका पण पॉवरफुल नसतो की एका दिवसात सरकार दप्तरी हेलपाटा खाऊन लगच्या लगी परवानगी मिळवू शकेल. मग अशा वेळी काय करायचे? तर अशा वेळी सन्माननीय सुप्रीम कोर्ट यांचे 9 जुलै 2024 रोजीचे असे जजमेंट आहे की जमीनदारी ॲबॉल्युशन ॲक्ट 1950 चे कलम 154 बी सबसेक्शन 1 या कलमानुसार शेतजमिनीचे सेल डीड म्हणजेच विक्री करायला कायदेशीर बंदी आहे. पण ही बंदी फक्त सेल डीड म्हणजेच विक्रीचा दस्त तयार करण्यावर लागू होत. ॲग्रीमेंट फॉर सेल म्हणजेच साठेखत तयार करण्यासाठी ही बंदी लागू होत नाही. म्हणजेच केवळ साठेखत केल्याने कोणत्याही कायदेशीर नियमांचे उल्लंघन होत नाही. सन्माननीय सुप्रीम कोर्ट यांच्या जजमेंटनुसार अशा पद्धतीच्या जमिनींचे तुम्ही व्यवहार करू शकता, फक्त साठेखत करू शकता. खरेदी दस्त करण्यासाठी तुम्हाला कलेक्टर यांची परवानगी आवश्यक असणार आहे. परंतु केवळ साठेखत करण्यामध्ये एवढीच रिस्क आहे की ह्याच्यामुळे फेरफार बनत नाही आणि सातबारा सदरी मूळ मालकाचे नाव कमी होऊन ज्याने जमीन खरेदी केली त्याचे नाव चढत नाही. परंतु साठेखतामुळे भविष्यात ती जमीन, त्या जमिनीविषयीचे जे काही अटी आणि शर्ती आहेत त्या पूर्ण केल्यानंतर आपण खरेदी दस्त करू शकतो.